नमस्कार. रायटर शीतल या मराठी युट्यूब चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, या चॅनलवर मी वेगवेगळ्या स्पर्धांची माहिती देत असते. खास करून लेखकांसाठी ज्या स्पर्धा आहेत त्यांची माहिती देत असते. म्हणजे कालच मी लोगो स्पर्धेची माहिती सांगितली, तर बऱ्याच जणांनी लोगो पाठवायला सुरू केलंय. तर आज मी अशा मोठ्या भव्य कथा स्पर्धांची माहिती देत आहे. या कथा स्पर्धा वेगवेगळ्या मासिकांसाठी आहेत, त्यामुळे दोन्ही कथा स्पर्धांची नियम, अटी आणि पाठवण्याच्या गोष्टी, विषय हे सगळे वेगळे आहेत. त्यामुळे हा व्हिडिओ कृपया शेवटपर्यंत बघा आणि त्याच्याशिवाय जर काही शंका असेल तर जरूर कमेंट बॉक्समध्ये विचारा. तर त्याच्या आधी आणखीन एक सगळ्यांना आवाहन करते की बऱ्याच स्पर्धांची माहिती ज्या वेळेला मी देते आणि त्याच्यानंतर काही महिन्यांनी, लगेच तर निकाल लागत नाहीत, जेव्हा काही महिन्यांनी निकाल लागतात ते निकाल मी आपल्या व्हॉट्सअप चॅनलला जरूर टाकते. त्यामुळे तिथे जॉईन करायला विसरू नका, कारण लगेच निकाल आले की मी तिथे जेव्हाही ज्या वेळेला पण, अगदी पहाटे 5ला जरी मला समजले तरी मी ते व्हॉट्सअप चॅनलला शेअर करून टाकते. युट्यूबवर ते पोस्ट करणे, काही गोष्टी पोस्ट करणे शक्य होत नाही, कारण त्या दिसतही नाहीत. व्हिडिओ जसे पटकन दिसतात तसे दिसत नाही. त्यामुळे व्हॉट्सअप चॅनल नक्की जॉईन करा. आजवर अनेक स्पर्धांचे निकाल मी तिथे कळवलेले आहेत. तर आज चालू करूयात की या दोन स्पर्धा कुठल्या आहेत आणि त्याचे काय नियम, अटी आणि त्याच्यासाठी साहित्य कसे पाठवायचे. तर पहिली जी कथा आहे ती भय कथा स्पर्धा आहे. ही आहे हसवंती नवलकथा या दिवाळी अंकासाठी. तर दिवाळी वेळ आहे, पण तरीही आता स्पर्धांची आवाहन सुरू झाली आहेत. तर त्यांचा दिवाळी अंक येतो 2025चा. त्याच्यासाठी त्यांना भय किंवा गूढ कथा हव्या आहेत. तर त्या पाठवण्यासाठी त्यांची शब्द मर्यादा आहे 2000 शब्द कमीत कमी किंवा त्याच्या पुढे. ओके, सो कमीत कमी 2000 कथा शब्दांची त्यांना गूढ किंवा भय कथा हवी आहे. ती कथा मराठीत हवी आहे. कुठेही प्रसिद्ध झालेली किंवा कुठल्याही इतर स्पर्धांना पाठवलेली ती कथा नको आहे, हे लक्षात ठेवा. तर शब्द मर्यादा तुम्हाला कळली. त्यांची बक्षिसही आहेत. 3 कथांना अनुक्रमे 5000, 3000, 2000 रुपये बक्षीस आहे. आणि याशिवाय या जिंकलेल्या कथा तर त्यांच्या मासिकात, दिवाळी अंकात प्रसिद्ध होणारच आहेत. पण याशिवाय काही वाचनीय कथा ज्या त्यांना आवडलेल्या आहेत त्याही त्या दिवाळी अंकात यावर्षी प्रसिद्ध करण्यात येणार आहेत. तर हा दिवाळी अंक दिवाळीच्या आधीच प्रसिद्ध होतो, तर त्यावेळेला तर ही कथा पाठवण्याची अंतिम तारीख आहे 15 एप्रिल 2025. तर बराच वेळ आहे लिहायला. ओके, आणि त्यांचे निकाल, आता दिवाळी बघा नोव्हेंबरमध्ये असेल, तर त्याच्या आधी कधीतरी निकाल वगैरे लागतील. तर त्यांनी निकालाची तारीख सांगितलेली नाहीये, पण त्यांनी हे नक्कीच कळवलं आहे की स्पर्धेचा निकाल सहभागी लेखकांना योग्य वेळी कळवण्यात येईल. तर ज्या वेळेला आपण कुठलीही कथा पाठवतो तर नाव, त्याच्यानंतर कथा आणि खाली अर्थात तुमचं नाव, शब्द संख्या वगैरे असतेच, पण यासोबतच तुमचं व्हॉट्सअप नंबर आणि तुमचं जे शहर किंवा काय आहे, गाव, पत्ता, त्याचं लिहूनही पाठवा, म्हणजे त्यांना तुम्हाला संपर्क करणे सोपे जाईल. तर त्यांनी पाठवण्यासाठी पत्ता तर आहेच, पण याशिवाय ईमेल आयडी पण आहे. तर मी ईमेल आयडी आणि पत्ता दोन्ही आपल्या व्हॉट्सअप चॅनल आणि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये देते. ओके, सो दोन्ही स्पर्धांचे मी देणार आहे व्हॉट्सअप चॅनल आणि या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये. तर नीट बघा आणि तिथे पाठवा, नाहीतर ही कथा तिकडे आणि ती कथा असं नका पाठवू. ओके, सो ही बघा, ईमेल आयडी पण तुम्हाला देता येतं. ईमेल कथा पाठवताना वर्ड किंवा पीडीएफ स्वरूपात पाठवा, भय कथा पाठवताना, आणि छान लिहा. 2000 शब्द मर्यादा मिनिमम आहे, म्हणजे भरपूर तुम्हाला शब्द भरपूर आहेत लिहायला, छान वाढवू शकता आणि एक इंटरेस्टिंग कथा तुम्ही भय किंवा गूढ कथा लिहून या मासिकासाठी पाठवू शकता. तुम्ही यांचे जुने पण अंक बघा, हसवंती नवलकथांचे. त्यांचे हीच थीम असते दरवर्षी आणि छान अंक असतो, वाचनीय असतो. तर जरूर पाठवा.
स्पर्धा. दुसरी कथा स्पर्धेची माहिती आता मी देत आहे. ही कथा स्पर्धा मी दरवर्षी सांगत असते या चॅनलवर. संवाद सेतू वासंतिक कथा स्पर्धा 2025 दरवर्षी येते. त्यांचे निकालही जाहीर होतात आणि ते अंकही येतो. तर ही कथा स्पर्धा पण दर्जेदार कथा स्पर्धा आहे. पारितोषिक भरपूर आहेत. 5 कथांना प्रत्येकी 5,000ची रोख पारितोषिकं आहेत. त्यांच्यात पण 1 2 3 4 5 सो 5ही कथांना त्यांची जी आहे भारद्वाज प्रकाशनाचं कथा सप्तक या प्रथम प्रकाशित कथा संग्रहाच्या स्मरणार्थ त्यांनी 1,000 रुपयाचे पारितोषिकही दिले आहे. तर आणि त्याशिवाय 5 कथांना 500 रुपयाची उत्तेजनार्थक पारितोषिके आणि राजहंस पुस्तक पेठ तर्फे पण विजेत्यांना किमान 1,000 रुपयाच्या पुस्तक भेटीवर 25% सूट. सो खूप पारितोषिक त्यांनी 10-15 पारितोषिक सांगितलेली आहेत. 5,000ची तर आहेच, प्लस 1,000चे आहे, 500ची उत्तेजनार्थ आहे. तर वेगवेगळ्या पारितोषिकं त्यांनी जाहीर केलेली आहेत. आता ही कथा काय आहे, तर ही कथा स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे. दोन्ही कथा स्पर्धा ह्याला वयोमर्यादा नाही. तुम्ही भारतातून पाठवा, भारताबाहेरून पाठवा, काहीही प्रॉब्लेम नाही. ओके. कथा स्वतंत्र असावी, कुठेही पूर्वप्रकाशित झालेली नसावी. अन्य कुठल्या स्पर्धेसाठी पाठवलेली कथा इथे पाठवू नये. आणि यांची शब्द मर्यादा लक्षात घ्या. मिनिमम 1,500 ते 3,500. ओके. सो 1,500 ते 3,500 शब्द ही यांची कथा शब्दांची मर्यादा आहे. अंतिम तारीख कधी आहे, तर ही कथा स्पर्धेची अंतिम तारीख आहे 31 मार्च 2025. तो या महिना अखेरपर्यंत तुम्ही पाठवू शकता. सगळ्यात महत्वाचं, या कथा स्पर्धेत भाग घेण्यासाठी प्रवेश मूल्य आहे ते आहे 150 रुपये. ते तुम्हाला जीपे किंवा फोनपे वगैरे तुम्ही करू शकता. तर हे पाठवताना तुम्हाला नंबर लागेल, तर तो नंबर मी आपला व्हॉट्सअप चॅनलला देते आणि ती जी माहिती आहे त्यांचा पत्ता व्हॉट्सअप करताना तुमचं नाव, पत्ता, मोबाईल आणि त्याचा स्क्रीनशॉट तुम्हाला या नंबरवर पाठवायचा आहे. तर व्हॉट्सअप चॅनलला मी सगळी माहिती देते, प्लस आपल्या डिस्क्रिप्शन मध्ये पण बघते, तिथे डिटेल्स टाकते. तर कथा कशी पाठवायची आहे, तर PDF वर पाठवायची आहे. तसेच त्यांनी मेल ID पण दिला आहे, sanwadsetupune@gmail.com. तर याचाही आहे मेल ID. आता याच्यासाठी तुम्ही पाहत असाल की त्यांनी कुठलाही विषय असा दिलेला नाहीये संवाद सेतूसाठी. तर तुम्ही कुठल्याही विषयावर लिहून पाठवू शकता, याला कुठलाही विषय नाही. पण पहिली जी मी कथा सांगितली व्हिडिओच्या आधी, त्याच्यासाठी तुम्हाला भयकथा किंवा गूढकथा हवी आणि या स्पर्धेसाठी कुठलाही विषय चालेल. तर दोन्ही तुम्हाला गोष्टी कळल्या असतील. तुम्हाला याशिवाय काही शंका असतील तर मला इथेच व्हिडिओच्या खाली कमेंटमध्ये विचारा. व्हॉट्सअपला वगैरे विचारू नका. तो फक्त आपल्या कंटेंट रायटिंग वर्कशॉपचेच व्हिडिओ सांगायला केलेला असतो किंवा त्याची माहिती देण्यासाठी केलेला आहे. त्यामुळे सगळे कमेंटच्या खाली प्रश्न विचारा. मला लिंक लागतं की तुम्ही कुठल्या बाबतीत प्रश्न विचारत आहात. सो जरूर सहभागी व्हा आणि तुम्ही जिंकला तर मला नेहमीप्रमाणे कळवा. मला मस्त वाटतं आणि ऑल द बेस्ट सर्वांना.